विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी प्रसंगी कामगारांच्या वतीने न्यायालयात खटले दाखल करू, मात्र किमान वेतन घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही, अशी ठाम भूमिका कामगार नेते आडम मास्तर यांनी व्यक्त केली। विडी कामगारांना राज्य सरकारने 379 रुपये प्रति हजार विडीवर मजुरी देण्याचे आदेश दिले असून या आदेशाला विडी उद्योजकांनी विरोध दर्शविला असून प्रसंगी कारखाने बंद ठेवून उद्योग इतर राज्यात स्थलांतरित करू, मात्र किमान वेतन देणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की केरळ सारख्या राज्यात 302 रुपये विडी कामगारांना मजुरी असून आंध्र प्रदेशमध्येही सोलापूरपेक्षा जास्त मजुरी दिले जात आहे। सोलापूरच्या कामगारांना 379 रुपये मजुरी दिल्याशिवाय आम्ही कारखानदारांना कारखाने बंद करू देणार नाही। महागाई प्रचंड वाढली असून तेल, साखर, तूर डाळचे दर गगनाला भिडले आहेत। अशा स्थितीत 245 रुपयात कामगारांचे घर कसे चालेल, असे सांगत विडी उद्योगाच्या उत्पादन खर्चाची माहिती सांगताना उद्योग कसे फायद्यात आहे याची माहिती त्यांनी यावेळी दिली। त्यांचं 1000 विडीला उत्पादन खर्च येतो 1100 रुपये आणि त्यांना बाजारामधून मिळतो आहे एक बिडी, सध्या दर एक बिडीचं ठोक व्यापारमध्ये 1.25 रुपये आहे, म्हणजे 1250। त्यांना सर्व जाऊन 150 रुपये नफा या ठिकाणी मिळतो। 39 रुपये देऊन सगळं देऊन सुद्धा ग्रॅज्युटी सर्व्हिसेस सगळे देऊन सुद्धा सोलापुरामध्ये 40,000 कामगार आहेत। यांचं टर्नओव्हर आहे महिन्याला 400 कोटी, वर्षाला 5,000 कोटीचं यांचं टर्नओव्हर आहे। आम्हाला तुम्ही गुलामगिरीमध्ये ठेवणार आहात का, वेठबिगारमध्ये ठेवणार आहात का, दारिद्र्यामध्ये ठेवणार आहात का? म्हणून हा संघर्ष मोठा होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय दिला 3 ऑगस्टला त्यांनी GR काढून 14/11/2014 पासून फरकासहित त्यांना याची अंमलबजावणी करावं लागेल। ते करत नसतील 40,000 लोकांचे क्लेम मी SL कडे करणार, हायकोर्टात जाणार, प्रत्येक कामगाराला 5-6 लाख रुपये मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। 2014 पासून फरक मिळावे यासाठी 40,000 कामगारांचे न्यायालयात खटले दाखल करून घेऊ, तसेच मालक इतर तेलंगणात स्थलांतरित होत असेल तर तेलंगणातल्या मुख्यमंत्र्यांनाही भेटून सांगू की सोलापूरच्या कामगारांचे किमान वेतन मिळाले नाही। राज्य शासनाला मी विनंती करणार आहे की यावेळी कंपन्यांचे लायसन रिन्युअल करू नये। याबाबत दिनांक 25 ऑगस्ट मंगळवारी रोजी भव्य विडी कामगारांचा मेळावा घेण्यात येणार असून त्यानंतर 1 सप्टेंबर पासून मोठे आंदोलन छेडू, किमान वेतन घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही, असेही आडम मास्तर म्हणाले। त्या कॉस्टप्रमाणे 379 मजुरी देऊन त्यांना 1000 बिडी मागे 200 रुपये निव्वळ नफा मिळू लागलेला आहे। ते तेलंगणामध्ये जातील तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला सांगू आम्ही की त्याही ठिकाणी आमचे हजारो कामगार जातील, आंदोलन करतील। एवढं सोपं नाही आम्ही तेलंगणामध्ये कारखाने नेणार। तुमच्या स्वतःचे मालकीचे आहेत, 14 वर्षाचं यांचं फंड, यांची ग्रॅज्युटी, यांचं पेन्शन, यांचं किमान वेतनाचं फरक तुम्ही द्या, 8-9 लाख रुपये द्या 40,000 लोकांचं, मग त्यावेळेला तुम्हाला तेलंगणाचा रस्ता धरता येईल।